नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाची काल नवीन सदस्यीय टीम तयार झालेली आहे आणि यामध्ये आता नवीन लोकांना समाविष्ट केलेला आहे. महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जणांना घेतलेला आहे आणि राज्यांचे सुद्धा मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात अशी चर्चा आहे. म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा 21 तारखेला विस्तार होईल आणि तो झाल्यानंतर महाराष्ट्राचा सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा विस्तार होऊ शकतो आणि काही राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा बदलले जाऊ शकतात असं भारतीय जनता पक्षाकडनं सांगण्यात येतंय. त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा असू शकतो. देवाभाऊला सुद्धा बदललं जाऊ शकतंय अशी चर्चा आता राज्यामध्ये जोर धरलेली आहे. मग देवाभाऊला बदलून नेमकं कोण येईल तिथं? पंकजा मुंडे येतील का? विनोद तावडे येतील का चंद्रशेखर बावनकुळे येतील? कोण येईल नेमकं? याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मात्र मोठी उलथापालथ होताना आपल्याला दिसते. भारतीय जनता पक्षाचं सध्याचं जे डॅमेज कंट्रोल आहे, भारतीय जनता पक्षाला सध्या उतारती कळा लागलेली आपल्याला दिसते. जी लोक भाजपला आजपर्यंत घाबरून राहत होती, आजपर्यंत भाजपच्या विरोधात एकही माणूस बोलायला तयार नव्हता, वाईट बोलत नव्हता, ती लोक आज भाजपला शिव्या घालायला लागले. बारक्या बारक्या पोरांपासून ते मोठ्या मोठ्या माणसांपासून नरेंद्र मोदी वोट चोर, भारतीय जनता पक्ष चोर आहे, संघ चोर आहे असं म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि यातच आता महाराष्ट्राचं राजकारण असेल किंवा देशाचं राजकारण असेल किंवा भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी असेल, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नितीन नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मात्र बराच बदल त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये केला. जवळपास 20 लोक ही नवीन चेहरे घेतले आणि असंच काहीसं आता सत्र राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा निर्माण झालेलं आहे. आता राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावरचा दावा त्यांनी काही सोडलेला नाही. केंद्रामध्ये 6 खासदारांचं पाठबळ त्यांनी वाढवलेलं आहे. उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले. त्यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, बंडू म्हणतात त्याला, ते कोणाचा आपला शिर्डीचा वाकचौरे असेल किंवा उस्मानाबादचा ओम निंबाळकर असेल, असे 6 खासदार फोडले आणि भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला नेऊन बांधले. आता या लोकांचं सुद्धा राजकीय करिअर संपणार आहे. म्हणजे आज जरी त्यांना वाटत असलं की आपण भाजप सोबत गेलोय, आपण मोठ्या लोकांसोबत गेलोय, मात्र लोक शिव्या घालतात अक्षरशः. म्हणजे वाईट दिवस हे त्यांच्यावरती सुद्धा येताना आपल्याला दिसणार आहेत. तर भारतीय जनता पक्ष बघा कोणत्या कोणत्या राज्याचं मुख्यमंत्री पद बदलू शकतात हे सुद्धा जवळपास आपल्याकडे आहे. आता योगी आदित्यनाथ यांना काय बदलणार नाही, ते उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आणि पुढच्या वर्षी तिथं निवडणूक आहे. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, आता महाराष्ट्राची निवडणूक ही 3 वर्ष आहे, अजून 29 मध्ये निवडणूक आहे, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना बदललं जाऊ शकतं इथं. तसंच मध्य प्रदेशमध्ये मोहनलाल यादव हे जे आहेत मध्य प्रदेशचे, तिथं सुद्धा वादंग उठलेला आहे, त्यांना सुद्धा बदललं जाऊ शकतं. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मांना बदललं जाऊ शकतं, हरियाणामध्ये बदललं जाऊ शकतं, छत्तीसगडमध्ये बदललं जाऊ शकतं, असं बऱ्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बदललं जाऊ शकतं. तिथं नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकतं. आता महाराष्ट्राचं जर उदाहरण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं करिअर काय आहे? देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत राज्यामध्ये किती वर्ष सत्ता गाजवली? देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणामध्ये कधीपासून आले? तर ते देवेंद्र फडणवीस हे नागपूर या ठिकाणचे आहेत आणि नागपूरच्या त्यांचे वडील, त्यांची आजी आमदार होते, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक ते महापौर आणि महापौर ते आमदार आणि आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री. 2014 साली ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले.
सलग 5 वर्ष म्हणजे 19 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. 19 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या विधानसभेच्या. त्यांचा जो मित्र पक्ष होता शिवसेना आणि भाजप अशी निवडणूक झाली. त्यानंतर मात्र निवडणुकीमध्ये जरी मॅन्डेट शिवसेना भाजपला मिळालेलं होतं तरी शिवसेनेला जी दुय्यम दर्जाची वागणूक दिलेली होती त्यामुळं शिवसेना बाजूला पडली गेली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणं पसंत केलं आणि महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर मात्र अवघ्या 2 वर्षामध्ये ही आघाडी तुटली गेली. 2-2.5 वर्षामध्ये म्हणजे जी महाविकास आघाडी तयार झाली होती ही 2-2.5 वर्षामध्ये तुटली गेली आणि तिथं पुन्हा भारतीय जनता पक्ष सरकार आला. आता ही महाविकास आघाडी तुटण्याचं कारण काय? म्हणजे सध्या महाविकास आघाडी तुटलेली नाही, मात्र महाविकास आघाडीमधले काही आमदार फोडले गेले आणि ते शिवसेना फोडली गेली. उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. एकनाथ शिंदे पळून गेले. 40, 45, 50 आमदाराचा गट झाला त्यांच्यासोबत आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र 2024ला जेव्हा पुन्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस ही परत राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता एकनाथ शिंदे यांना डावललं गेलं ह्याची कुणकुणी एकनाथ शिंदे यांच्या मनात सल करून राहिली की आयला माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आणि मलाच बाजूला केलं गेलं, मग ह्या भारतीय जनता पक्षाचं वाटोळं करतो, ह्यांच्याकडे चांगलं बघतो असं आता एकनाथ शिंदेना वाटायला लागलेलं आहे. त्यातच त्यांनी जे उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून तिकडे नेलेले आहेत त्या 6 खासदारांमुळे सुद्धा बघा एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे आणि एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढल्यानं आता एकनाथ शिंदेचं वजन निर्माण झालंय. त्याच्यामध्ये इथं दिल्ली दरबारी वजन निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे ते वारंवार म्हणतायत की आता माझा मुख्यमंत्री पदावरचा दावा आहे. जर देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून जर काढायचं म्हटलं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं काय? मात्र भारतीय जनता पक्ष ही रिस्क घेणार नाही. भारतीय जनता पक्ष म्हणाल की बाबा भाजपचा मुख्यमंत्री काढून मित्र पक्षाचा मुख्यमंत्री कधीच करायचा नाही. तिथं एकनाथ शिंदे यांचे जे मनसुबे आहेत राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं हे मात्र काय पुरं होताना आपल्याला दिसत नाही. तर आता भारतीय जनता पक्ष या ठिकाणी कोणाला आणू शकतोय? आता जर देवेंद्र फडणवीसांना जर महाराष्ट्रातनं वगळलं गेलं, मुख्यमंत्री पदावरनं जर काढलं गेलं तर मात्र पंकजा मुंडेंचं सुद्धा नाव पुढे येतं. मात्र पंकजा मुंडे ह्या ओबीसी नेते आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या सर्वाधिक आहे. मराठ्यांच्या बरोबरीनं ओबीसीची संख्या जास्त आहे आणि ओबीसी हा भाजप नेहमी म्हणतं की आमचा डीएनए आहे. मात्र ओबीसीला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे का हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. आता पंकजा मुंडे जर म्हणलं तर त्या गोपीनाथराव मुंडे यांची कन्या आहे. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवतात. मात्र त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जी काय प्रतिमा आहे ही प्रतिमा मलिन झालेली आहे. त्यांनी बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा लोकांचा अक्षरशः तो विकून टाकला बोत्रे पाटलाला. त्याचबरोबर त्यांनी जे काय कामकाज केलेलं असेल हे कामकाज सुद्धा त्यांना जसं पाहिजे तसं म्हणावं असं जमलेलं नाही. त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा मागे पडू शकतं. त्यांना मंत्रिमंडळामधले घेतलं जाऊ शकत नाही. तसंच आता दुसरं नाव जर म्हणलं आपण तर विनोद तावडे यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये घेतलं गेलेलं आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागू शकते अशी सध्याची स्थिती आहे. त्यांना राज्यसभेवरती घेतलं गेलंय आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांना घेतलं जाऊ शकते. त्याचबरोबर आता राहिले म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे किंवा सुधीर मुनगंटीवार यांच्या मागे चौकशांचा अनेक ससेमिरा आहे. त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे बरंच काय बाहेर आलेलं होतं. त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाही. आता चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ओबीसी समाजाचा एक मोठा चेहरा मानला जातो आणि चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातूनच येतात आणि देवेंद्र फडणवीसांचे खंदे समर्थक मानले जातात. आता राज्याचा मुख्यमंत्री करायचा म्हटलं तर राज्याचा मुख्यमंत्री करत असताना तो आपल्या जवळचा असावा असं देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल. मात्र अमित शहाच्या जवळचं कोण आहे हे बघितलं जाईल. मात्र चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या त्यांच्या बी जवळ आहे, ह्यांच्या बी जवळ आहे, पंतप्रधानाच्या बी जवळ आहे. चंद्रशेखर बावनकुळे एक आक्रमक चेहरा म्हणून म्हटलं जातं. चंद्रशेखर बावनकुळे एक
हुशार व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती असं सुद्धा म्हटलं जातं चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाबतीत. आणि म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना ही संधी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मात्र रंगलेली आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे हे विधान सभेला निवडून आलेले होते. त्यांना गेल्या वेळेस 2019 मध्ये तिकीट नाकारलं होतं, तर 2024 मध्ये त्यांना तिकीट दिलं गेलंय आणि निवडून आले ते आणि राज्याचे महसूल मंत्री आहेत. त्यांच्यावरती जरी जरांगे पाटील नाराज असले तरी सुद्धा त्यांच्यावरती मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी सध्याची स्थिती राज्यामध्ये आहे. म्हणजे सध्या त्यांच्या बाजूने जरा पारडं जास्त जड आहे असं एकंदरीत दिसतंय. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की देवा भाऊला बाजूला करून यांना चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढे घेतलं जाऊ शकतं अशी ही स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि आता एकनाथ शिंदे हे तर नाराज असतात मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून, मात्र एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करतेत का नाही ह्याची सुद्धा सध्या आता गॅरंटी कमी आहे. कारण की एकनाथ शिंदेचा आणि उद्धव ठाकरेंचा जो वाद सुरू आहे सध्याचा, या वादामुळं जर एकनाथ शिंदेचं हेच जर गेलं, चिन्हच जर गेलं, तर मात्र एकनाथ शिंदे ह्या सगळ्या लोकांना घेऊन भाजपामध्ये प्रवेश करू शकतात आणि भाजपमध्ये गेले तर त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी स्थिती आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी विमराव पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.